नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण इतिहास राज्यशास्त्राविषयी धडा पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. माझे नाव श्रीयुत राजेश पोपटराव गवते. मी सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा मराठी माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वीतील राज्यशास्त्रातील 6वा धडा आंतरराष्ट्रीय समस्या याविषयी अभ्यास करणार आहोत, उजळणी करणार आहोत. चला तर सुरू करूया. धडा 6वा आंतरराष्ट्रीय समस्या. या मागील पाठामध्ये आपण आपले शेजारील देश असतील, त्यानंतर त्या शेजारील देशांसोबत आपले कसे सहसंबंध असतील, कसे आपले त्यांच्याशी आयात निर्यात होत असेल किंवा आपले त्यांच्याशी कोणकोणत्या प्रकारे सामाजिक, आर्थिक, राजकीय कशा प्रकारचे संबंध आहेत त्याच्याविषयी माहिती पाहिली. त्याच्याच पुढचा टप्पा म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या. आता तुम्हाला या छायाचित्रामध्ये दिसत असेल, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भरपूर काही समस्या आपल्याला समोर दिसतात, काही माहीत असतात. तसेच आज आपण एका आंतरराष्ट्रीय समस्येला सामोरे जात आहोत. कोणी सांगू शकेल का कोणती समस्या आहे ती? सध्या आपण त्यातून जात आहोत. आंतरराष्ट्रीय समस्या किंवा ग्लोबल पॅन्डेमिक म्हणतो आपण त्याला, त्यातून आता आपण जात आहोत. म्हणजे ती सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय समस्येचं जिवंत उदाहरण आता आपण अनुभवतोय. कोविड-19. अगदी बरोबर, व्हेरी गुड. आता आपण या धड्याला म्हणजे साजेसं असं उदाहरण तुम्हाला भेटलंय किंवा माहिती आहे किंवा आता छानपैकी सांगितलं. कोरोना म्हणजेच तो जो विषाणू व्हायरस आहे, त्याच्यामुळे जगामध्ये जी काही महामारी चालू आहे किंवा साथीचा रोग म्हणतो आपण, तो जो भयंकररित्या पसरतोय किंवा त्यातून आपण जातोय, ते खरोखरच एक मोठी समस्या आहे. फक्त एकाच भागापुरती किंवा एकाच प्रदेशापुरती किंवा एकाच देशापुरती ती मर्यादित नसून ती आता पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे किंवा पूर्ण जग त्यातून आता जातंय. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे. छान उत्तर सांगितलंस. चला तर आपण पुढे आणखी आजचे उपघटक किंवा आजचे टॉपिक काय आहे ते पाहूयात. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मानवी हक्क, त्यानंतर असेल पर्यावरण, त्यानंतर असेल दहशतवाद, निर्वासितांचे प्रश्न, या गोष्टींचा आपण अभ्यास करूया. काही समस्या देशांतर्गत असतात, विशिष्ट देशापुरत्या मर्यादित असतात, तर काही एकाच देशाशी मर्यादित राहत नाहीत. या समस्यांचे परिणाम प्रथम काही देशांवर आणि नंतर संपूर्ण जगावर होत असतात. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर आपला पहिला मुद्दा असेल मानवी हक्क. मानवी हक्कामध्ये आपल्याला आपले काही हक्क आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा आपल्या संविधानामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे, सांगितलेला आहे. त्यातले काही सांगतो मी तुम्हाला. न्याय असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अखंडता, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता या मानवी हक्कांचा पुरस्कार आपण केलेला आहे. सर, मीटिंग कब खत्म हो जाएगी? त्यामध्ये मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क होय. तेव्हा मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क. अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला. म्हणजे आपलं संविधान जे आहे त्या संविधानामध्ये सुद्धा आपण इतर देशांच्या ज्या संविधानामध्ये ज्या ज्या छान चांगल्या गोष्टी आहेत त्यातून त्या सुद्धा आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. मग त्यामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल
या गोष्टी आपण त्याच्यातून घेतलेल्या आहे. स्वातंत्र्य म्हणजेच काय, आपल्याला आपल्या देशामध्ये मुक्त स्वातंत्र्य आहे. आपल्या देशामध्ये आपण कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. समता म्हणजे इक्वॅलिटी, आपल्या देशामध्ये समानतेला महत्व आहे, दिलं गेलं आहे. बंधुता म्हणजे आपण सर्व देशातील सर्व लोक गुण्यागोविंदाने, बंधुभावाने एकत्र नांदतोय, ते सुद्धा एक छानपैकी हक्क सांगता येईल किंवा आपले एकत्रतेचं प्रतीक सांगता येईल. त्यानंतर न्याय असेल, न्याय म्हणजे आपल्या पूर्ण भारतातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय असेल. मग त्यामध्ये कोणताही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. श्रीमंत, गरीब असो, स्त्री पुरुष असो, आणखी इतर कोणत्या गोष्टी असो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला केला जाणार नाही, असं त्या न्याय या मध्ये सांगितलं आहे. त्यानंतर या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे, या विचाराला बळ मिळाले. त्यानंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी आपल्या शासन पद्धती आणि संविधानाचा स्वीकार केला. त्यामुळे शासनाच्या काही अधिकारांवर मर्यादा आल्या. म्हणजे ज्या ठिकाणी हुकुमशाही होते तिथं जास्त ह्या गोष्टींचा त्रास झाल्याचे आपल्याला दिसून येते. कारण हुकुमशाही म्हणजे काय, त्या देशाचा जो सर्वोच्च व्यक्ती असेल तो सांगेल त्याचप्रमाणे त्यांचा देश चालेल. मग त्यामध्ये काही प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता. मग या सगळ्या संविधानामध्ये किंवा लोकशाहीमुळे या सगळ्यांना आपापले हक्क मिळाले. त्यामुळे शासनावर जिथे हुकुमशाही असेल तिथल्या शासनावर अधिक प्रकारच्या मर्यादा आल्या किंवा इतर काही गोष्टी असतील. त्यानंतर नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची महत्वाची जबाबदारी मानली गेली. त्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय. आपण पाहिलं असेल 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार केला गेला होता. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये त्याला परमिशन दिली होती किंवा मान्यता दिली होती. त्याचंच याच्यामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्कांची वैश्विक जाहीरनामा म्हणजे जागतिक स्तरावरचा जाहीरनामा तयार करण्यात आला. 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला. त्यानंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी हक्कांचा करार, या 2 करारांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मान्यता दिली. हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहे. या कराराचे पालन करणे सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक आहे. त्यानंतर आपल्या शासनाची किंवा राज्याची जबाबदारी काय असते ते पहा, आपल्याला बॉक्स मध्ये दिलेला आहे. मानवी हक्कामध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या पूर्वीच्या बेसिक गरजा होत्या किंवा मूळ गरजा होत्या. पण आता जसजसं कालांतरानुरूप किंवा जसजसं बदल होईल त्यानुसार आपले शिक्षण ही सुद्धा एक महत्वाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा जसा महत्वपूर्ण असतो तसंच शिक्षणाला सुद्धा खूप महत्व आहे. म्हणजेच ती सुद्धा आपला प्रमुख हक्क आहे. आणि आरोग्य सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. म्हणजेच पहिलं फक्त अन्न, वस्त्र, निवारा होतं, ते आता अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश केला. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणं हे त्या राज्याची जबाबदारी असते. त्यानंतर शीतयुद्धाच्या काळात, शीतयुद्ध म्हणजेच 2 राष्ट्रांमध्ये अप्रत्यक्षरित्या लढले गेलेले युद्ध. मग त्याच्या मागे भरपूर कारणे असतील, त्याच्यामुळे वाद निर्माण होतात आणि ते वाद कालांतराने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी समस्या निर्माण होते किंवा मोठ्या संयुक्त राष्ट्राच्या अनेक वेळा मांडला गेला. आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटीवर बहिष्कार घालणे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वसाहतींना स्वातंत्र्य देणे, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह ही त्यांचीच काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील.
त्यानंतर आधुनिक काळात वांशिक संघर्ष, विशिष्ट प्रकारच्या एखाद्या वंशाचे वर्चस्व किंवा एखाद्या विशिष्ट वंशाला त्यांना काही सोयी सुविधा न देणे, त्यांची प्रगती कमी प्रमाणात होणे किंवा काही इतर संघर्ष त्याच्यासाठी कारणीभूत असतील. त्यानंतर सीमावाद. सीमावाद म्हणजेच आपण सध्या आपल्या महाराष्ट्राचे सीमावाद प्रकरण असेल, त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये सीमावाद चालू आहे. कावेरी पाण्याचा प्रश्न चालू असेल, त्यानंतर बेळगाव या कोणामध्ये समाविष्ट करायचं, या दोघांवरून कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांमध्ये सीमावाद चालू आहे. हा झाला देशांतर्गत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितलं तर भारत पाकिस्तान या दोघांचे सुद्धा काश्मीर प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात वाद असल्याचं आपल्याला दिसतं किंवा सीमावाद हे त्याच्यासाठी कारण असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दहशतवाद, टेररिझम हा सुद्धा एक जगातल्या प्रत्येक देशाला त्याचा धोका आहे. म्हणजेच प्रत्येक देश अप्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे या दहशतवादाला काहीतरी त्या देशावर परिणाम होत असतात. म्हणजे एवढा धोकादायक, एवढा वाईट प्रत्येक देशासाठी दहशतवाद आहे. अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोहोचत असते. याशिवाय अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न असतील, जसे साथीचे रोग, जसं आता छान उत्तर सांगितलं, कोरोना किंवा कोविड-19 हा जो ग्लोबल पॅन्डेमिक आपल्या समोर उभा आहे, हा सुद्धा एक मोठ्या साथीच्या रोगाचं उदाहरण सांगता येईल. आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम्स किंवा इंटरनॅशनल ग्लोबल रिस्क मध्ये सांगता येईल. त्यानंतर पर्यावरणाला असलेला धोका. आपण बघतोय दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होताना आपल्याला दिसते. ऋतुमान बघतोय आपण, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच कडक ऊन असतं, त्यानंतर मध्येच थंडीचं प्रमाण वाढतं. म्हणजे सगळं इनबॅलन्स झालंय, सगळं डिस्टर्ब झालंय. म्हणजेच पर्यावरणामध्ये हे सुद्धा त्याच्या मागचं एक कारण असेल. पर्यावरणाला असलेला धोका, त्यानंतर मोठ्या प्रमाणात होत असलेले वृक्षांची तोड, वाढते प्रदूषण, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर असेल नैसर्गिक आपत्ती. यामुळे मानवी हक्कांची संकल्पनाही आता अधिक व्यापक झाली आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचाही समावेश मानवी हक्कामध्ये केला जातो. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला, मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत. या जाहीरनाम्यात नागरी स्वातंत्र्य संबंधीची कलमे आहेत. त्याचप्रमाणे रोजगारात अधिकार, समान कामासाठी समान वेतन अशा आर्थिक हक्कांच्या तरतुदी देखील दिलेल्या आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना मानवी हक्क द्यावेत हे अपेक्षित आहे. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याप्रमाणेच बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रस्तुत करण्यात आला. इथे एक उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटेल. म्हणजेच आपल्या देशामध्ये, म्हणजे जागतिक स्तरावर सुद्धा भरपूर देशामध्ये शिक्षणाविषयी, बाल शिक्षणाविषयी भरपूर छान छान कायदे, काही छान छान नियम तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अग्रगण्य म्हणून कोसबाड येथील ताराबाई मोडक असतील, अनुताई वाघ असतील, यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसतं. म्हणजेच बाल शिक्षणाची सुरुवात खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्यात सुरुवातीला अंगणवाडी हा शब्द होता. हा अंगणवाडी शब्द आपल्याला कोसबाड हिल येथील अनुताई, ताराताई यांच्या शैक्षणिक कार्यातून सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच बाल चळवळीची म्हणा किंवा बाल शिक्षणाची म्हणा किंवा बाल हक्कांची म्हणा, खरी सुरुवात ही त्या महान लोकांपासून झाली. ते महान म्हणजेच ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्यासारख्या यांच्या महान कार्यातून सुरू झाल्याचं दिसतं. त्यामध्येच त्यानुसार हळूहळू बदल होत होत आजपर्यंत आपण मोफत शिक्षण, सक्तीचे शिक्षण, म्हणजेच आपल्याला 1ली ते 8वीचे शिक्षण पूर्ण भारतामध्ये मोफत केलेलं आहे. मोफत आणि सक्तीचं, म्हणजेच आपल्याला ते कंपल्सरी सुद्धा आहे. म्हणजेच हे जे आपल्या प्रगतीचं लक्षण आहे किंवा बालकांच्या हक्कांचा एक उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यानंतर पुढे 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रस्तुत करण्यात आला. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात आपण, मानवी हक्क
आणि भारत. मानवी हक्क आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काचे स्थान देण्यात आले आहे. संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा शासनावर आहे. 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्या अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क या आयोगाची स्थापना करण्यात आली. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचं चित्र दिसतंय आपल्याला, म्हणजेच त्यांचा जो लोगो आहे. 2 हात आहे, मध्ये एक सूर्य दिसतोय म्हणजेच प्रगतीचं लक्षण. आणि खाली त्यांचं बोधवाक्य दिसतंय, सर्व भवन्तु सुखिनः, म्हणजेच सर्वांना प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, सगळेजण सुखी होतील, असं त्यातून थोडक्यात अर्थ असेल. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याचं बोधचिन्ह आपल्याला तिथे दिसतंय. त्यानंतर त्या आयोगाची स्थापना करण्यात आली, त्याला नाव दिलं गेलं राज्य मानवी हक्क आयोग. त्यानंतर मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारीची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. नुसते नियम बनवायचे पण ते पाळलेच नाही तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही केली जाते. उदाहरणार्थ आपण रस्त्याने जातोय, रस्त्याने जाताना आपल्याला ट्रॅफिकचे सिग्नल असतात. ते सिग्नल नुसते शो साठी बनवलेत का? तर नाही. ते जाताना आपण ते फॉलो करायचे असतात. जर फॉलो केले नाही तर आपल्याला सिग्नल तोडला किंवा सिग्नल न पाहताच पुढे गेलो तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी निर्बंध म्हणून किंवा त्याचं उल्लंघन केलं म्हणून आपल्याला लगेच आज शहरामध्ये तर डायरेक्ट सीसीटीव्ही असतात, त्याच्यावरून लगेच पोलिसांच्या ज्या यंत्रणा असतात त्यांना तिथे कम्प्युटरवर दिसत आणि डायरेक्ट आपल्याला SMS येतो की तुम्ही तिथं सिग्नल जम्प केला किंवा सिग्नल तोडला, त्याबद्दल तुम्हाला एवढा एवढा फाईन पडेल. म्हणजेच तिथं नियमाचं उल्लंघन केलं, मग त्याबद्दल त्यांना ती शिक्षा म्हणून त्यांना त्यांचं चलन फाडलं असेल किंवा त्यांना काहीतरी छोटीशी शिक्षा केली असेल, पावती फाडली असेल. मग तसेच कोणत्याही गोष्टीमध्ये नियम बनवलेत पण ते फॉलो सुद्धा झाले पाहिजे. म्हणजेच सगळ्या क्षेत्रामध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, नियम नुसते बनवायचे नाही तर ते योग्यरित्या फॉलो झाले पाहिजेत. म्हणजे यामध्ये सुद्धा जर राज्य मानवी हक्कामध्ये काही नियमांचं उल्लंघन झाल्यास त्या संबंधी सुद्धा तक्रार दाखल करता येते आणि त्यांच्यावर मानवी हक्क आयोग योग्य ती कारवाई सुद्धा करू शकतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरण. आपल्याला चित्रामध्ये दिसतंय पहा, पृथ्वी लेफ्ट साइडला आपली पृथ्वी म्हणजेच ग्लोब पूर्वीसारखा छान दिसतोय, पण राईट साइडला पूर्ण ज्वलंत असं दिसतं आपल्याला, पूर्ण जाळ, पूर्ण अग्नी दिसतोय. ते का दिसत असेल? कारण पर्यावरणाची दिवसेंदिवस खूप हानी होत चालली आहे. कालांतराने ती आपली पृथ्वी अशा स्वरूपाचं रूप धारण करू शकते किंवा पर्यावरण असुरक्षित बनू शकते. त्यासाठी मग त्यातून विविध समस्या पण निर्माण होऊ शकतात. आणि पर्यावरण ही काही एका देशापुरती, एका प्रदेशापुरती मर्यादित नाही. पर्यावरण ही अशी गोष्ट आहे, पूर्ण जगाला त्याचा परिणाम भोगावे लागतात किंवा जर चांगल्या गोष्टी असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो. जसे की भरपूर वृक्ष लावले तर आपल्याला त्यापासून भरपूर फायदे सुद्धा होतात. पण वृक्षतोड झाली तर त्याचा परिणाम पूर्ण पृथ्वीला होत असतो, पूर्ण पर्यावरणाला होत असतो. म्हणजेच तो एखाद्या राष्ट्रापुरता मर्यादित नसतो. पर्यावरण सध्या काळात मानवी हक्कांची संकल्पना अधिक व्यापक झाली असून सुरक्षित पर्यावरण हा एक महत्वाचा मानवी हक्क आहे असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970 मध्ये मांडली गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषतः तज्ञांचे मत होते. त्या कार्यकर्त्यांनी 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिन साजरा केला. अंडरलाईन करा किंवा लक्षात ठेवा. पण देऊ शकतो 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिन साजरा केला.
शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे, तसेच वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती या सर्वांमुळे पर्यावरण असुरक्षित बनते. पर्यावरणासाठी खूप धोकादायक असते. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. या जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ शकतो. याचं एक उदाहरण म्हणून सध्या आपण पेपरमध्ये वाचत असाल किंवा न्यूजला पाहत असाल, की पर्यावरणाला पूरक म्हणून पेट्रोल डिझेलवरच्या गाड्यांचे प्रमाण कमी करायचं असं सरकारचा प्रयत्न चालू आहे. पूर्ण जागतिक स्तरावर चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेल या गोष्टीला पर्याय म्हणून चार्जिंगच्या किंवा चार्जिंग करता येणाऱ्या किंवा मग इलेक्ट्रिकल वरच्या गाड्या हळू-हळू आपल्याला अ, बाहेर रस्त्यावर दिसतात किंवा त्याचं प्रमाण हळू-हळू वाढत चालल्याचं दिसतंय. त्याचा फायदा असाच की त्याच्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही आणि भविष्यामध्ये असंच होणार आहे. पेट्रोल डिझेलचे साठे हे मर्यादित स्वरूपाचे आहेत. ते कालांतराने कमी-कमी होत जाणार किंवा कधी ना कधी संपणार. मग त्याला ऑप्शन काय असेल, त्याला पर्याय काय असेल, तर ह्याच गोष्टी सीएनजी असेल किंवा आपण गॅस वगैरे भरतो त्या गाड्यांमध्ये, त्या गाड्या असतील किंवा इलेक्ट्रिकल वरच्या गाड्या, चार्जिंग केलेल्या गाड्या. आता बाजारामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर चार्जिंगच्या गाड्या आलेल्या आपल्याला दिसतात आणि सरकार सुद्धा त्या गाड्यांसाठी काही सबसिडी सुद्धा देते. म्हणजे लोकांना प्रोत्साहित करते, की ती वाहने घ्या आणि त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल किंवा हानी होणार नाही. हे सुद्धा त्याच्यावर एक उपाय असू शकेल. त्यानंतर पर्यावरण एक जागतिक समस्या. 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर राष्ट्राचे परस्परावलंबित्व वाढले. म्हणजे दुसऱ्या देशावर डिपेंड, दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. वातावरणात प्रदूषित झाल्यामुळे आणि तेलाच्या आणि वायू गळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही. त्याचे परिणाम इतर राष्ट्रांवर सुद्धा अप्रत्यक्षरित्या होतच असतात. तसेच त्यांचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे या परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रांना एकत्र येण्याची किंवा सहमतीने व सहकार्याने वागण्याची गरज असते. फॉर एक्झाम्पल आपण अनेक वेळा वाचतो, पाहतो, एखाद्या समुद्रामध्ये मोठं जहाज असतं, त्या जहाजातलं तेल किंवा काही गॅस असेल किंवा पेट्रोलियमचे साठे असतील किंवा काही असेल, ते जहाज गळती होते आणि त्या जहाजातलं जे ऑइल असेल, तेल असेल, ते त्या समुद्रामध्ये पसरतं. मग त्याचा परिणाम काय होतो? त्याच्या आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये असणारे जे विविध प्रकारचे जलचर प्राणी किंवा जे प्राणी असतील पाण्याच्या आतले, त्याच्यावर त्यांचा परिणाम होतो आणि अप्रत्यक्षरित्या ते पूर्ण पर्यावरणासाठी खूपच धोकादायक परिणाम. वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे. आपण दिवसेंदिवस पाहतोय शेतीचं प्रमाण सुद्धा हळूहळू कमी होत चाललंय किंवा शेतीमध्ये किंवा एखाद्या धान्यामध्ये जे पहिली जी क्वालिटी होती किंवा पहिली जी क्वालिटी किंवा पहिल्यांदा म्हणजे काही काळ वर्षापूर्वी जसं धान्य असेल तसं धान्य आता आपल्याला बाजारात दिसत नाही किंवा त्याच क्वालिटीचं दिसत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून ते तयार केलेले असतात. म्हणजेच मातीचा कस क्वालिटी हळू-हळू कमी होत गेल्याचं आपल्याला दिसते. त्यानंतर पाण्याची टंचाई. दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण सुद्धा अनियमित झाल्यामुळे आपल्याला सगळ्यांना पाण्याची मोठी टंचाई आपल्या समोर दिसते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, तापमान वाढ, नद्या तलाव आटणे, नद्या व समुद्रांचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, जसं की आता आपण पाहिलं कोविड-19
त्यानंतर आम्लपर्जन्य, ओझोन स्तराचे विरळ होणे, हे सर्व पर्यावरण ऱ्हासाचे दृश्य परिणाम आहेत. त्यापैकी काही परिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित असले तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामामुळे घटनांना जागतिक स्वरूप प्राप्त होते. तर काही जागतिक स्वरूपाचे असतात. अ, अ, परिणाम पूर्ण देशांवर होतोय किंवा होत असतो. पूर्ण जगावर होत असतो. मग आता त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देश एकत्र येऊन किंवा संयुक्त राष्ट्र संघाने एकत्र येऊन परिषदा आयोजित केल्या. त्याच्यामुळे हे परिणाम किंवा पर्यावरण असेल किंवा इतर काही साथीचे रोग असतील किंवा इतर काही आंतरराष्ट्रीय समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यासाठी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य सुरू केले. त्याच्यामध्ये स्टॉकहोम ते पॅरिस परिषद, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक तात्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्र मानवी पर्यावरण विषयक परिषद भरवली गेली. या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे, यावर भर देण्यात आला. म्हणजे कोणत्याही एका देशाने फक्त त्यांच्या देशातच झाडं लावली तरी त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट इतर देशांमध्ये सुद्धा होईल असं नाही. तर प्रत्येक देशाने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे, घेतली पाहिजे. प्रत्येक देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. भरपूर झाडे लावली पाहिजेत आणि प्रदूषण शक्य होईल तेवढं कमी प्रमाणात केलं पाहिजे. त्यानंतर विकसित देश पर्यावरण ऱ्हासास अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी भूमिका विकसनशील राष्ट्रांनी घेतली. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात. बरोबर आहे. जे विकसित देश आहेत, जे ऑलरेडी खूप डेव्हलप झालेले आहेत, त्या देशामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. कारण तिथं वाढतं औद्योगिकरण असतं, भरपूर वाहनं असतात, भरपूर म्हणजेच पर्यावरणाची तिथे खूप हानी झालेली असते. वृक्षतोड तर मोठ्या प्रमाणावर झालेली असते. त्यामुळे तिथं पर्यावरणास धोका जास्त असतो. त्या मानाने विकसनशील देश असतात, त्यांच्याकडे या समस्या कमी असल्याचं दिसून येतं. कारण तिथं तेवढा विकास झालेला नसतो आणि अविकसित देश त्यांच्या इथे तर या गोष्टी म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या सगळ्याला जास्त करून विकसित देश हे कारणीभूत असतात, असं विकसनशील देशांचे मत आहे, अशी ते भूमिका मांडत असतात. त्यानंतर पर्यावरण याचा पुढचाच टप्पा म्हणजे 1992 मध्ये झालेला रिओ येथील पर्यावरण परिषद. या परिषदेत शाश्वत विकास, चिरंतन विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह, वायूंमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलांचे रक्षण इत्यादी विषयांवर विविध करार करण्यात आले. त्यानंतर 1997 मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी दंड आखून दिले गेले. म्हणजेच काहीतरी निर्बंध, अटी त्यांना लादल्या गेल्या. ते मापदंड 15 वर्षासाठी लागू असतील. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गेली. जागतिक स्तरावर हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत होते. मग त्या सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसित देशांना त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांची मदत करावी, असे आवाहन या परिषदेमध्ये करण्यात आले. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय समस्या, दहशतवाद. जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, दहशतवाद ही अशी गोष्ट आहे ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळ्या देशांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. आणि आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची, की हा जो धडा आहे तो फक्त या वर्षासाठीच आहे, अभ्यासासाठी, म्हणून तुम्ही अभ्यास करू नका. तर आपल्याला हा धडा पुढच्या वर्षी सुद्धा राज्यशास्त्रामध्ये 5वा धडा आहे, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, त्याच्यासाठी सुद्धा हा आपल्याला धडा
खूप महत्वाचा आहे. म्हणजेच भारतीय लोकशाहीमध्ये कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, कोणकोणते आव्हाने येतात, त्यामध्ये हे आपल्याला दहशतवाद, जमातवाद, नक्षलवाद या गोष्टींचा सुद्धा तिथे आपल्याला अभ्यास होईल. म्हणजेच हाच अभ्यास आपल्याला तिथे उपयोगी पडणार आहे. त्यामुळं चांगलं लक्षात ठेवा, चांगला अभ्यास करा आणि परीक्षा झाल्यावर विसरून जाऊ नका. महत्वाची गोष्ट म्हणजे. चला तर दहशतवाद विषयी या माहिती पाहूयात आपण. दहशतवाद ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे. म्हणून दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते. त्यानंतर दहशतवाद म्हणजे काय? नक्की दहशतवाद म्हणजे काय? राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती व दहशत निर्माण करणे याला दहशतवाद असे म्हणता येईल. दहशतवाद संघटित आणि नियोजन पद्धतीने केलेली एक प्रकारची त्यानंतर दहशतवाद व पारंपरिक युद्धातील फरक. दोन किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधील संघर्ष म्हणजे पारंपरिक, जसं की भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे तसं. त्यानंतर पुढे अशा युद्धामध्ये बहुधा राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांचा प्रश्न सुरक्षेला महत्व असते. भौगोलिक सीमांचा प्रश्न ते आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडीत काश्मीरवाद असेल, असेल. त्यानंतर पुढे दहशतवादी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतो. बघू मेसेज आया हमारा. मध्ये दहशतवाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे दहशतवादी कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवून किंवा हिंसाचार घडवून आणू शकतात. त्यानंतर पुढे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हा नसून देशातील राजवटीला आवाहन देणे किंवा शासनाचे अस्तित्व नाकारणे हा असतो. म्हणजेच वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षिततेबरोबरच अंतर्गत सुरक्षिततेला सुद्धा धोका निर्माण होत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निर्वासितांचे प्रश्न. आता निर्वासित म्हणजे काय? चला तर पाहूया. निर्वासितांचे प्रश्न ज्या व्यक्तींना अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी, आपला देश सोडावा लागतो व ते आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. विशिष्ट वंश, धर्म असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हाकलून देणे किंवा युद्ध, आपत्ती यामुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास भाग पडणे इत्यादी लोक निर्वासित होतात. अशा परिस्थितीत आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्राकडे ते आश्रय मागण्यासाठी येत असतात. याचं उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा छळ झाला होता. त्यांचे नागरिकत्व व संपत्ती हिरावून घेतली गेली होती. त्यामुळे ज्यू लोक निर्वासित झाले होते. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातील जनतेचा राजकीय व धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील लोक निर्वासित झाले आणि भारतात मोठ्या प्रमाणात आश्रयाला आले होते. गेल्या काही वर्षात इराक असेल, सिरिया असेल, तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथील लोक मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशात जात आहेत, त्यांच्या देशातून बाहेर पडत आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. आता या स्थलांतरित होतानाच्या काय समस्या असतात? कोणत्याही राष्ट्रातील लोकांना जेव्हा निर्वासित व्हायची म्हणजेच आपला देश सोडण्याची वेळ येते तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे देश सोडून जायचे कुठे.
तो देश आपल्याला स्वीकारेल का, किंवा ज्या देशात आपण प्रवेश करतोय तो देश खरोखरच आपल्याला स्वीकारेल का. तसेच आपल्या बरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे, याचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण त्यांच्यावर असतो. कठीण रस्ता, लपून छपून जाणे, नैसर्गिक समस्या जसे ऊन, वारा, पाऊस, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, पाठलाग करणारा शत्रू, अशा अनेक समस्या त्यांच्या समोर निर्माण झालेल्या असतात. मागे आपण पाहिलं असेल 1.5-2 वर्षांपूर्वी असेच निर्वासित त्यांच्या देशातून त्यांनी त्यांचा देश सोडला आणि त्यांनी अक्षरशः मध्ये समुद्रामध्ये उड्या मारल्या. समुद्रातून ते एका देशातून दुसऱ्या देशात जात होते, पोहोचत होते. यामध्ये सुद्धा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मग त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी सुद्धा पडत होते. त्यानंतर आणखी त्यांच्या समस्या म्हणजे सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर नवीन समस्या. जरी त्या देशामध्ये पोहोचले, त्यांना प्रवेश मिळाला, तरी तिथे त्यांना गेल्यावर अनेक इतर समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं. जसं की कामधंदा शोधणे, राहण्याची जागा, त्यानंतर इतर रोजचे प्रश्न यांना त्यांना तोंड द्यावे लागते. दुसऱ्या राष्ट्रातील भाषा, संस्कृती भिन्न असेल तर त्यांच्याशी जुळवून घेण्यास सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असतात. त्यानंतर निर्वासित आश्रय घेतात, तेथील समाज त्यांना स्वीकारेलच असे नाही. त्यानंतर उलट निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते. गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर सुद्धा गदा येतो आणि शांततेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पुनर्वसन करून घेण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा, जोपासण्याचे फायदे. निर्वासितांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951 मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही अशी तरतूद केली गेली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांचे कार्यालयही स्थापन करण्यात आले. मानवी हक्काची जोपासना व त्यांचे संवर्धन सर्वच राष्ट्रांनी केल्यास अन्याय, शोषण व हिंसाचार याचे प्रमाण कमी होईल. सर्वच लोकांना सुरक्षितपणे आपला विकास साधता येईल. पर्यावरणाचे रक्षण करून आणि दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन करून मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील. जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे लागणार नाही. यासाठी प्रयत्न झाल्यास मानवी असुरक्षितता दूर होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे, आपल्यातील सहकार्य वाढवणे, ठोस कृती करणे, प्रत्यक्षात बदल घडवून आणणे इत्यादी प्रश्न तयार केले पाहिजेत. या त्यांच्या निर्वासितांचे काही प्रश्न होते आणि त्याच्यावर काही सोल्युशन होते. तर आपण आता त्याच्यावरचा स्वाध्याय थोडक्यात पाहूयात. आपल्या परीक्षेला संकल्पचित्र पूर्ण करा असा प्रश्न येत असतो. इतिहासामध्ये सुद्धा असतो आणि राज्यशास्त्रामध्ये सुद्धा तो येतो. आपल्याला दिलेला आहे पर्यावरणाविषयी ऱ्हास असा आपल्या स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे. त्याचे 3 बॉक्स केलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात कारण विचारलेत, दुसऱ्या ह्याच्यात दृश्य परिणाम आणि तिसऱ्या ह्याच्यात विचारले उपाययोजना. आता त्यातली कारणे काय असतील ते पहा. पर्यावरणाचे ऱ्हास कारण, ध्वनी प्रदूषण इत्यादी. त्यानंतर दृश्य परिणाम असू शकतील, वनस्पती व
करणे. हे आपण आवाज येतोय? हो सर. इयत्ता 9वीचा राज्यशास्त्रातील 6वा धडा आंतरराष्ट्रीय समस्या याविषयी आपण थोडक्यात आढावा घेतला, त्याची थोडी उजळणी केली.